हाय, तुम्हाला माहिती आहे जर तुमच्याकडे हे कार्ड असेल तर तुम्ही एक गोव्याची मिनी वेकेशन फ्री ऑफ कॉस्ट करू शकता. कसं ते सांगतो. समजा तुम्ही तुमचा महिन्याचा पूर्ण खर्च जे ग्रॉसरीज असेल किंवा शॉपिंग असेल किंवा डायनिंग असेल, तो पूर्ण खर्च तुम्ही या कार्डवर करताय HDFCचा स्मार्ट बाय पोर्टल वापरून. आणि जर समजा तो महिन्याचा खर्च जवळपास 20,000च्या आसपास येतोय, तर तुम्हाला भेटतील महिन्याला 2,500 पॉईंट्स. तर वर्षाचे झाले 30,000 पॉईंट्स. आता या 30,000 पॉईंट्सचं काय होऊ शकतं ते तुम्हाला मी सांगतो. तर सर्वात आधी तुम्ही 10,000 पॉईंट्स ट्रान्सफर करा एअर इंडियाला 2:1 या रेशोमध्ये. व तुम्हाला भेटतील 5,000 एअर इंडिया महाराजा पॉईंट्स. आता या पॉईंट्समध्ये तुमची मुंबई टू गोवा रिटर्न फ्लाईट बुक होऊ शकते. टॅक्सेस वगैरे पे करून एक जवळपास ₹1,000च्या आसपास जातील. 20,000 पॉईंट्समधून तुम्ही 16,000 पॉईंट्स ट्रान्सफर करा अकॉरला 2:1 या रेशोमध्ये अगेन. तर तुम्हाला भेटतील 8,000 अकॉर पॉईंट्स. आता या 8,000 अकॉर पॉईंट्समध्ये तुम्ही आयबिस स्टाईल कलंगूट या हॉटेलमध्ये 3 नाईट्स फ्री ऑफ कॉस्ट राहू शकता. थोडेसे टॅक्सेस द्यावे लागतील जे जवळजवळ 900च्या आसपास असतील. तर अशा प्रकारे तुमची गोवाची मिनी वेकेशन ऑलमोस्ट फ्री ऑफ कॉस्ट होऊ शकते जस्ट बाय युझिंग दिस पर्टिक्युलर क्रेडिट कार्ड. तर अशाच क्रेडिट कार्ड आणि ट्रॅव्हल हॅकसाठी मला फॉलो करायला विसरू नका.